टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने युवकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी। पुसद प्रतिनिधी। दिग्रस रोडवरील वरुड गावाजवळील आसेगावकर फार्म हाऊस समोर भरधाव टिप्परने धडक दिली होती। टिप्परच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 8 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान घडली आहे। टिप्पर चालकाविरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। नितीन अरविंद चव्हाण वय वर्ष 34 राहणार अश्विनपूर तांडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालकाविरोधात दिनांक 8 मार्च 2025 रोजी रात्री 8:39च्या दरम्यान गुन्हे दाखल झाले आहे। तर अपघातामध्ये अमोल प्रल्हाद राठोड वय वर्ष 30 याचा मृत्यू झालाय। त्यांच्यासोबत असलेला ज्ञानदेव चव्हाण हा गंभीर जखमी झालाय। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल राठोड व त्याचा मित्र ज्ञानदेव हे दोघे दुचाकी क्रमांक MH29BU 5499 ने आसेगावकर फार्म हाऊस समोरून घटनेच्या दिवशी सायंकाळी जात होते। अशा वेळी टिप्पर वाहनाने क्रमांक MH29BE 4581 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवण्याने दुचाकीला धडक बसली। या प्रकरणाचा अधिक तपास वसंतनगर पोलिसांकडून घेतला। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।